नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही सगळे जे आहात तर ते सध्या कन्फ्यूज झालेले आहात की ॲग्रिकल्चर करावं की नाही. तुम्हाला ॲग्रिकल्चरविषयी मित्रांनो दोन गोष्टी सांगितलेल्या असतील लोकांनी की ॲग्रिकल्चर खूप छान आहे आणि काही लोक म्हणत असतील ॲग्रिकल्चर खूप घाण आहे. ओके, या दोनच गोष्टी सांगितले. मीडियम ॲग्रिकल्चरबद्दल कोणी सांगत नाही, कारण मी जवळपास 6 वर्षापासून या ॲग्रिकल्चरची काउन्सिलिंग करतो आहे, ॲडमिशन प्रोसेस. कारण मला स्वतःला जे प्रॉब्लेम येत होते ॲग्रिकल्चरमध्ये, तर तेच प्रॉब्लेम जे आहेत मी जाणून घेतले स्वतःला की यार ॲडमिशन घेताना कोणी गाईड करत नाही आहे. तर त्याच्यामुळं मी 6 वर्ष अगोदर, म्हणजे माझी बॅच ज्यावेळेस होती 2018ची, त्यावेळेस हे काम जे आहे तर ते चालू केलेलं होतं आणि आता तेच काम जे आहे मी आता पुढं कंटिन्यू करतो आहे. याशिवाय माझा स्वतःचा स्टार्टअप आहे शेतीशाळा. मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसुद्धा आहे. आणि मित्रांनो, मधल्या काळात मी MPSCची प्रिपरेशन केली होती, त्यामध्ये मी प्री क्लिअर झालेलो होतो. मेन्स मी दिली नाही घरच्या काही रिझन्समुळं. आणि अजून तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट की माझं स्वतः जे स्टार्टअप आहे शेतीशाळा, याच्या अंतर्गत तुम्हालासुद्धा काही गोष्टी बघायला मिळतील. तर हे झाले मित्रांनो माझी एक ओळख की मी 1,00,000+ विद्यार्थ्यांना आतापर्यंत मार्गदर्शन जे आहे तर ते ॲग्रिकल्चरच्या संदर्भात ॲडमिशनसाठी केलेलं आहे. तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया. 2024 आणि 25ला नेमक्या ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती कशी असेल, या संदर्भात मार्गदर्शन मी तुम्हाला काय करू इच्छितो. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल की या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम कोणती आहे किंवा तुमचे जे प्रश्न असतील पुढचे त्याचं मी उत्तर देणार आहे. जसं की ॲग्रिकल्चरमध्ये किती कालावधी तुम्हाला ही डिग्री करण्यासाठी लागेल, त्यानंतर ॲव्हरेज फीस किती असते, कॉलेजेस कोणकोणते चांगले आहेत, माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तुम्ही ॲग्रिकल्चर करावं की नाही करावं, त्यानंतर सिलेबसचा ओव्हरव्ह्यू काय असतं, नेमकं काय शिकवलं जातं, त्यानंतर मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस कशी असते, आणि त्यानंतर म्हणजे करिअरच्या अपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुम्हाला पुढं काय करता येईल याच्या संधी कशा कशा आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ॲग्रिकल्चरला तुम्ही CET देऊनच येऊ शकता का? नाही. तर मित्रांनो, तुम्हाला CET दिली, तुम्ही JEE दिली किंवा नीट दिली, ह्या तिन्हीपैकी कुठलीही परीक्षा दिली तरी तुम्ही ॲग्रिकल्चरला येऊ शकता. त्याचा एक क्रायटेरिया असतो. ते मार्क्स CETचे मार्क्स जे आहे किंवा नीटचे मार्क्स 720 पैकी कसे पकडले जातात, JEEचे मार्क्स कसे पकडले जातात, PCM PCB नंतर पुढं काय होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगेलच. म्हणजे मित्रांनो, तुम्ही तिन्ही गोष्टी घेऊन जरी ॲग्रिकल्चरला आलात किंवा यापैकी कुठलीही एक एंट्रन्स एक्झाम दिलेली असली तरीही तुम्ही ॲग्रिकल्चरच्या या फॉर्म भरण्यासाठी पात्र असता किंवा तुम्ही तो फॉर्म भरू शकता. मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे की कालावधी ॲग्रिकल्चरचा किती असतो. मित्रांनो, ही 4 वर्षाची डिग्री असते, त्यामध्ये 8 सेमिस्टर असतात. या 8 सेमिस्टरमध्ये तुम्हाला शेवटचे 2 सेमिस्टर जे आहे तर ते फुल्ली प्रॅक्टिकल शिकवलं जातं. या शेवटच्या 2 सेमिस्टरमध्ये तुम्हाला रावे आणि मॉड्यूल हे 2 असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला रावेमध्ये शेतात जाऊन डेमो कंडक्ट करावं लागतात. याशिवाय मित्रांनो, मॉड्यूलमध्ये तुम्हाला विविध प्रोडक्ट बनवून विकावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. याशिवाय मित्रांनो, फीस किती असते? सगळ्या पालकांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो की यार ॲग्रिकल्चरला ॲडमिशन तर घ्यायचं मुलाचं, पण पैशाचं कसं काय? तर काळजी करू नका, त्याच्यामधले मार्गसुद्धा मला माहिती आहेत. कारण मी प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन ज्यावेळेस माझं झालं, मला ॲक्च्युली ॲग्रिकल्चर करायचं नव्हतं, जर्नलिझम करायचं होतं, बट घरच्यांची इच्छा तर तशी तुमची असेल. तर मित्रांनो, ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला काय होतं की जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला अगदी 0 फी पडू शकते. ती कशी? कारण तुमच्या कॉलेजची जी फी असते त्याच्यामध्ये तुम्हाला EBCची सवलत मिळते. याशिवाय पंजाबराव देशमुख जर तुम्ही वसतिगृह निर्वाह भत्ता या शिष्यवृत्तीला पात्र असाल, म्हणजे असतात खूप सगळेजणं, तर त्याचे तुम्हाला 30,000 मेट्रो सिटीवाल्या विद्यार्थ्यांना मिळतात. म्हणून असं करून तुमचे खूप सगळे पैसे जे आहेत तर ते माफ होतात. EBCद्वारे अर्धी फीस होऊन जाते. तर असं माझंसुद्धा झालेलं होतं मित्रांनो. आणि मला एक जर कोरोनाचं वर्ष सोडलं तर बाकीच्या 3 वर्षाची मला फीस जी आहे तर ती कॉलेजची पे करावं लागली. फक्त राहायचे पैसे जे आहेत तर ते पे करावे लागले मित्रांनो. तर प्रायव्हेट कॉलेजेसची फीस जी आहे तर ती अगदी 50,000पासून तर 1,20,000पर्यंत जाते. याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते, काहीही हरकत नाही मित्रांनो. गव्हर्नमेंट कॉलेजची फीस जी आहे तर ती 24,000 असते. 24,000मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप जी आहे तर ती मिळते. सेंट्रलची स्कॉलरशिप असते गव्हर्नमेंटला. आणि ही फीस जी आहे तर ती कॅटेगरी वाईज जी आहे तर ती कमी होते मित्रांनो. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायव्हेट कॉलेजला इतर कॅटेगरीच्या मुलांना 800-800सुद्धा फीस पडते. त्याच्यामुळं जे कॅटेगरीतले मुलं आहेत त्यांनी निश्चिंत राहायचं आहे फीसच्या बाबतीत. इथं फ्लेक्झिबल कार्यक्रम आहे मित्रांनो. टॉप कॉलेजेस कोणकोणते आहेत मित्रांनो? ॲग्रिकल्चर करायचं झालं तर तुम्ही एखाद्या साध्या कॉलेजमधून केलेलं असेल प्रायव्हेटमधून, किंवा A ग्रेड कॉलेजमधून केलेलं असेल प्रायव्हेटमधल्या,
आणि किंवा गव्हर्नमेंटमधून केलेलं असेल किंवा युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमधून केलेलं असेल, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक पडतो. कारण त्या ठिकाणचा कॅम्पस, त्या ठिकाणी असलेले झाडं, त्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा, ह्या सगळ्या गोष्टींचा फरक जो आहे तर तो तुम्हाला जाणवतो. तर मित्रांनो, तुमच्या विशलिस्टमध्ये कोणकोणते कॉलेजेस असायला पाहिजे जर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला येणार असाल तर सगळ्यात पहिलं कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. या ठिकाणी मित्रांनो खूप सगळे विद्यार्थी येतात, कारण पुणेला आहे स्पर्धा परीक्षांचा माहेरघर. त्याच्यामुळे मित्रांनो पुणे या ठिकाणी सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते विद्यार्थ्यांचं. हे कॉलेज जे आहे तर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं. त्यानंतर मित्रांनो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला आहे, त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली आणि त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी. या कॉलेजेसला याच्यानंतर प्रेफरन्स असतो पुण्याच्या कॉलेजनंतर खूप जास्त विद्यार्थ्यांचा. आणि हे तिन्ही कॉलेज नंतरचे जे मी तुम्हाला सांगितले तर हे आहे युनिव्हर्सिटीजचे कॉलेज. त्यानंतर मित्रांनो मी 5वा प्रेफरन्स दिलेला आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूरला. तर हे झालं मित्रांनो. तुम्ही ही बिल्डिंग जी दिसते तुम्हाला ही आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेची. या ठिकाणचा कॅम्पस कसा आहे काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपल्या व्लॉगमध्ये. तो व्लॉग जाऊन तुम्ही नक्की बघू शकता, आपल्या चॅनलवर प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न म्हणजे की तुम्हाला ॲग्रिकल्चर तुम्ही करावं की नाही, त्यात माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. मित्रांनो ॲग्रिकल्चर नंतर जॉब आहेत की नाही याबद्दल खूप सगळे व्हिडिओ जे आहेत तर तुम्हाला मिळतील. मित्रांनो काही विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहेत, काही विद्यार्थ्यांना मिळत नाही. मार्केटिंगमध्ये जॉब आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्रोथ वगैरे मिळते, पण खूप कमी पगाराचे जॉब जे आहेत तर ते तुम्हाला सुरुवातीला मिळतात. त्यानंतर MBA करतात काही विद्यार्थी, चांगल्या कॉलेजमधून जर MBA केलं तर त्यांना चांगले पॅकेजेससुद्धा मिळतात, असं नाही की मिळत नाही म्हणून. बट बहुधा मार्केटिंगमधल्या काही विद्यार्थ्यांना जॉब मिळणंसुद्धा अवघड झालं आहे. गव्हर्नमेंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ॲग्री MPSCच्या जागा सहसा लवकर निघत नाही. आणि आत्ता रिसेंटली कृषी सेवकच्या जागा ज्या आहेत तर त्या निघालेल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा खूप सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते कृषी सेवक म्हणून लागले. त्यानंतर मित्रांनो कृषी विस्तार अधिकारीसुद्धा लागले. पण ही प्रोसेस जी आहे लेंदी असते, त्याच्यामुळं ॲग्रीकडे येण्यासाठी तुमच्याकडे 2 प्रवाह असतात. एक तर ॲग्रिकल्चर खूप छान आहे, नाहीतर ॲग्रिकल्चरचा खूप कचरा झालेला आहे या पद्धतीनं. तर विचार करून तुम्हाला निर्णय जो आहे तर तो घ्यायचा आहे. घरामध्ये कुणी ॲग्रिकल्चर केलेलं असेल तर त्यालासुद्धा तुम्ही विचारा. त्यांनी जर सांगितलं की ये, यामध्ये माझ्या पर्सनल माहितीनुसार तर मित्रांनो खूप जास्त टाईम मिळतो तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्हचा जर अभ्यास करायचा असेल तर. मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे की सिलेबसमध्ये काय काय तुम्हाला शिकवलं जातं. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्रॉप प्रोडक्शन आहे. त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन म्हणजे तुम्हाला पिकांचं उत्पादन जे आहे तर ते कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सॉईल सायन्समध्ये शिकवलं जातं कशा प्रकारची सॉईलचे प्रकार कसे असतात, काय असतात, त्याच्यामध्ये pH काय त्याचा मॅटर करतो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या टाईपपासून प्रोफाईलपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर सॉईल सायन्सच्या शिकवल्या जातात. ॲग्रोनॉमीमध्ये उत्पादन जे आहे टिलेज टिल्ट वगैरे कसं काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला भेटून जातील. प्लांट पॅथोलॉजी आहे ज्याच्यामध्ये तुमचे पॅथोजन्स असेल, जीवाणू जे आहेत, विषाणू काय जे असेल लहानपणी शिकला असाल तुम्ही ते. त्यानंतर मित्रांनो हॉर्टिकल्चरमध्ये फलोत्पादन म्हणजे बाग, गार्डनिंग, ऑर्चर्ड कशा प्रकारे डेव्हलप केलं जातं, स्पेसिंग किती असायला पाहिजे, फळांची काळजी, त्यांचे रोग, सिट्रस कॅन्कर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये येतात. एंटोमॉलॉजीमध्ये किडे मकोडे तुम्हाला सगळे शिकवले जातात. तर इन्सेक्ट पेस्ट जे आहेत तर ते तुम्हाला एंटोमॉलॉजीमध्ये शिकवलं जातं. असा खूप मोठा सिलेबस आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इलेक्टिव्ह कोर्सेससुद्धा असतात. ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा इलेक्टिव्ह कोर्सेसमध्ये खूप सगळे विषय असतात. याच्यात तुम्ही बघू शकता की प्रिसिजन फार्मिंग आहे. ऑर्गॅनिकमध्ये सेंद्रिय शेती तुम्हाला माहिती असेल, FYM वगैरे. त्यानंतर मित्रांनो प्रिसिजन फार्मिंगमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला तर तुम्हाला जे नवीन तंत्रज्ञान येतं आहे तर IoT डिव्हायसेस झालं, या सगळ्या गोष्टी, ड्रोन टेक्नॉलॉजी झालं, याची सगळी माहिती जी आहे तर ती तुम्हाला या प्रिसिजन फार्मिंगमध्ये मिळतं. असं खूप सिलेबस आहे. त्यामध्ये मित्रांनो तुमची एक मिड टर्म म्हणून परीक्षा असते, 10 मार्काची, 20 मार्काची विषय असतात, 1+1चे 2+1चे असे. आणि मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा असतात. ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस एकंदरीत कशी असते ही तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इथपर्यंत आला आहात तर सांगतो मी. तर ॲग्रिकल्चरच्या ज्या ब्रांचेस आहे हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फूड टेक, कम्युनिटी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि ABM ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या सगळ्यांसाठी सेम ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती असते. आणि मित्रांनो ही ॲडमिशन प्रोसेस असते तर तुम्ही एंट्रन्स एक्झाम झाली, त्यानंतर तुम्ही तुमचा ॲग्रीचा फॉर्म भरला. आता फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो येतो आम्ही. फॉर्म भरल्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात, काय लागतं, कसं लागतं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर तसं टाकलेल्या आहेत. पण तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर माझ्या थ्रू जायचं असेल, कारण याच्यामध्ये खूप गोष्टी असतात, M कोटा, U कोटा, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पर्सेंटाईल किती आहे त्यावाईज तुम्ही कोणते कॉलेज टाकता, प्रेफरन्स तुम्हाला एकदाच टाकता येतात. मग त्याची एक सिरीज असते, कशा प्रकारे ते टाकल्या गेले पाहिजे, तुमच्या
मार्क्स वाईज ते कसे टाकले गेले पाहिजे, तुमचं रिझर्वेशन मॅटर करतं, त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरी असतात, वेगवेगळे मार्क्स मिळतात जसं की 7/12चे, त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरी कोणी स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा तुम्ही जर अपंग असाल, अनाथ असाल, या सगळ्या गोष्टींचे मार्क्स मित्रांनो मिळतात. त्यानंतर NSSचं असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट, भाषणाचं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप कशा तुम्हाला सामोरं जायचं या सगळ्या गोष्टीकडे मी पर्सनली लक्ष देतो आणि तुमचा फॉर्म जो आहे तर तो स्वतः भरतो. ओके, जर त्यासाठी तुम्ही मला अप्रोच करू शकता. तुमचे प्रेफरन्स जे आहे तर ते स्वतः मी टाकतो, कशा प्रकारे असायला पाहिजे तुमचा मार्क्स वाईज, मागचा कट ऑफ जो आहे तर तो ॲनालिसिस करून, कारण मी जवळपास 6 वर्षामध्ये मला माहिती आहे कशा गोष्टी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी चालतात. तर मित्रांनो 1-to-1 असिस्टंटसुद्धा मी प्रोव्हाइड करतो, कारण माझं एक विचारधारा ही आहे की कमीत कमी मार्क तुमचे जेवढे आहेत, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेज जे आहे तर ते कोणतं मिळेल किंवा तुमचे जेवढे पण मार्क्स आले त्याच्यामध्ये बेस्ट कॉलेज तुम्हाला कशा प्रकारे मिळेल हा माझा हेतू असतो. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला स्वतः कॉलवर बोलतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही की मी कोणाला बोलायला देत नाही किंवा काही नाही. सगळी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती 1-to-1 हँडल होणार. तुमचे प्रॉब्लेम जे आहेत तर ते मी स्वतः सॉल्व करणार माझ्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही आलात तर. मित्रांनो पुढे जे आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या तारखा खूप चेंज होत राहतात, तर अपडेटेड शेड्यूल जो आहे तर तो वेळोवेळी मी तुम्हाला कळवत जातो. आणि मित्रांनो मी MPKV राहुरी असेल, PDKV अकोला, BSKKV असेल दापोलीची, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला VNMKV परभणी असेल, या सगळ्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन जे आहे तर ते आता पर्यंत करून दिलेले आहेत. आणि तुम्हाला जर चांगलं एज्युकेशन मिळायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं डिसिजन असतं की तुम्ही चांगलं कॉलेज घेतलं पाहिजे. ओके मित्रांनो, माझ्याकडून काही चुका झालेल्या होत्या तर त्या मला असं वाटतं की तुमच्याकडून होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर प्रोव्हाइड करतो. अजून मित्रांनो तुमचं जर ॲडमिशन झालं तर तुम्हाला फर्स्ट इयरचा नोटसुद्धा ॲडमिशन झाल्यानंतर मिळणार. तर माझे प्लॅन्स कसे आहेत तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी, मित्रांनो 699चा प्लॅन आहे आपला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रेफरन्स टाकून देईल आणि तुम्हाला शेवटपर्यंत ॲडमिशन भेटेपर्यंत तुम्हाला कॉलिंग असिस्टंट देत राहील. मित्रांनो दुसरा प्लॅन आहे आपला फॉर्म तुमचा भरण्यासाठी. जर माझ्याकडे आला तर तुम्हाला असिस्टन्स प्लस तुमचा फॉर्म भरणं, तुमचे प्रेफरन्स टाकणं, हे मित्रांनो तुम्हाला मिळेल 999मध्ये. तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा प्लॅन आहे जो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरणं, तुम्हाला काउन्सिलिंग प्लस माझे कोर्सेस जे आहे जे की तुम्हाला अभाव जाणवेल कॉलेजमध्ये गेल्यानंतर. तर हे सगळं नॉलेज जे आहे तर मी आता शेअर करणार आहे शेती शाळा या माझ्या स्टार्टअपच्या माध्यमातून. तर हे तुम्हाला कोर्स जो आहे तर तशी ओरिजिनली प्राईस त्याची खूप जास्त आहे, पण बॅच मी नवीन स्टार्ट करतोय आणि सुरुवातसुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळं मित्रांनो ही प्राईस जी आहे तर तुम्ही आता जर काउन्सिलिंग सोबत घेतली तर तुम्हाला फक्त सगळं काउन्सिलिंग प्लस फॉर्म भरणं प्लस माझे कोर्सेस आणि असिस्टंट माझं सगळं हे तुम्हाला फक्त 1499मध्ये मिळणार. तर मित्रांनो आत्ताच तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 7038893178 या नंबरवर तुम्ही तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला हा QR कोडसुद्धा तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करू शकता. तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲड व्हा. आणि असं नाही आहे की 699वाल्यांना मी कमी प्रकारे गाईड करणार किंवा 1499वाल्यांना जास्त चांगलं गाईड करणार, असं काही नाही आहे. सगळ्यांना सारखंच गाईड करेल, फक्त प्लॅन्स जे आहेत त्या ठरल्यानुसार आपण वर्क करूयात. मित्रांनो हे झालं तुमचं फॉर्म भरणं. त्यानंतर तुमच्या लिस्ट लागतात. या लिस्टमध्ये तुमचं एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, एक फायनल मेरिट लिस्टमध्ये असतात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांनाच पुढं स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा भाग घेता जातो, त्यांनाच पुढं या राऊंडमध्ये सुद्धा भाग घेता येतो. म्हणजे पुढची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ऑनलाईनमध्ये चालणारी, हे राऊंड तुम्हाला खेळता येतात जर तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये असाल तर. मित्रांनो स्पॉट राऊंड असतं आणि या स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला जागेवरची प्रवेश फेरी याला म्हणतो आपण, की ऑनलाईनमध्ये जर तुमचा नंबर नाही लागला तर त्या कॉलेजवर जावं लागतं. ते कॉलेज वर तुम्हाला स्वतः उपस्थित राहून ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती बघावी लागते. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सजेस्ट करेल कोणत्या स्पॉट सेंटरवर जायचं आहे, कशाप्रकारे हे सगळं होईल. मॅनेजमेंटमध्ये माझं स्वतःचं म्हणणं आहे मित्रांनो, मॅनेजमेंटवाले जे कॉलेज आहेत तुम्हाला लुटायचं काम करतील. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मलासुद्धा ऑफर्स येतात कॉलेजकडून, अगदी 50-50 हजाराचे ऑफर येतात की विद्यार्थ्यांना आणून दे, एवढं कमिशन देतो किंवा एका विद्यार्थ्यामध्ये 10-20 हजार रुपये तुला भेटतील आणि तू आम्हाला हे कर. पण मित्रांनो माझं काय गोल आहे की तुम्हाला तुमचं बेस्ट मिळेल. जर मला तुमच्याकडून मला सफिशियंट प्राईस जर भेटत असेल तर मी कशाला उगाच त्या 10-5 हजाराच्या मागं लावून तुमचं पुढचं आयुष्य जे तर ते 4 वर्षासाठी बरबाद करू, याच्यात मला कुठलंही तथ्य वाटत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मार्क्स वाईज तुम्हाला बेस्ट कॉलेज जे मिळेल ते मी द्यायचा प्रयत्न करील. त्याच्यामुळेच मित्रांनो ही प्राइजेस जे आहे तर मी ठेवलेलं आहे. कोणालाही बळजबरी नाही, ज्याला यायचं ते या, कारण आपल्या बॅच ज्या आहेत तर त्या शेवटपर्यंत फुल होऊन जातात, नंतर शेवटी आम्हाला नको म्हणावं लागतं. मित्रांनो
करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, तर तुम्हाला माझ्या वेबसाईटवर या संदर्भात फुल ब्लॉग मिळून जाईल. याशिवाय तुम्हाला मित्रांनो आपल्या BSc ॲग्रिकल्चरच्या या चॅनलवर तुम्हाला माझा व्हिडिओसुद्धा मिळून जाईल याबद्दल, कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठल्या नाही. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे की सगळ्या गोष्टी आपल्या कर्मावर डिपेंड आहे, फळ काय भेटतं त्याच्यावर नाही. आणि डबल एक माझा आवडता कोट म्हणजे आत्महत्यो विद्धीन विनाशो. ओके, म्हणजे आपणच आपल्या वृद्धीला आणि विनाशाला कारणीभूत असतो. तर तुम्हाला मित्रांनो काय चूज करायचे ते तुम्ही ठरवा. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पेमेंट करायला ही स्लाईड आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं विसरू नका, जेणेकरून तुमचे प्रेफरन्स जे आहे तर तुम्ही लवकर तुम्हाला ठरवून देईल. आणि आतापासूनच तुमचं फॉर्म भरण्यापर्यंत सगळी तुम्हाला गायडन्स जे आहे तर करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.